नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या चॅनलची लिंक पाठवा किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून कुठलाही उमेदवार या शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यांना माहिती आहे काल परवाच्या दिवशी लाईव्हच्या माध्यमातून जे आहे ते आपण तुम्हा सगळ्यांना शिक्षक भरतीची शिक्षण आयुक्त कार्यालयातील केलेला पाठपुरावा आणि त्याचा इतिवृत्तांत जो आहे तो सविस्तर दिला आहे. मात्र त्याच्यामध्ये एकूण 30,000च्या आसपास जी पदं आहेत त्याचं वर्गीकरण हे सांगायचं राहिलेलं होतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं वर्गीकरण म्हणजे 1 ते 5ला किती जागा, 6 ते 8ला किती, 8 ते 10ला किती, हे वर्गीकरण निहाय जी पदं आहेत ते तुम्हाला सांगायचं राहिलेलं होतं. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि शिक्षण आयुक्त महोदय यांच्यासोबत एक बैठकीतला एक मुद्दा पण राहिलेला होता. म्हणजे बोलण्याच्या याच्यामध्ये दुसऱ्याच गोष्टीवर जरा जास्त बोलण्यावर भर झालेलं होतं. कदाचित मी सांगितलं असं पण विस्तारित जे काही असते ते सांगितलेलं नव्हतं. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचं आणि प्राधान्यक्रम सगळ्यात महत्त्वाचे तुमच्यासाठी किती इम्पॉर्टन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल मित्रांनो. आता इतकी मोठी भरती होते, अशी संधी जी आहे ती कोणीही त्या ठिकाणी सोडू नये. म्हणजे प्राधान्यक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत कारण ही अघोषित जिल्हानिहाय पदभरती आहे. अघोषित म्हणतोय मी. घोषित जर राहिली असती ना तर कोर्ट चॅलेंज झाली असते. ही अघोषित जिल्हानिहाय पदभरती आहे आणि याचा जो जी-आर आहे, मूळ जी-आर तो 20 ऑगस्ट 2024 शिक्षण आयुक्त यांची जी काही समिती होती, त्या समितीच्या शिफारशी म्हणजे हा शिक्षक भरतीचा अघोषित जी-आर आहे. त्यामुळं नक्कीच हा विषय जो आहे तो प्राधान्यक्रमावरच येतो, जेणेकरून त्याचा जो बेस होता ना जी-आर काढण्याचा तोच बेस होता. शिक्षकांच्या बदल्या प्रकारांची जी काही मागणी आहे ते वारंवार होते. मग शिक्षक शाळा सोडून जाते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटते. विद्यार्थ्यांना प्रादेशिक म्हणजे तिथल्या बोलीभाषेतला शिक्षक जर मिळाला, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. होय, 100% होतोय. मग या सगळ्या गोष्टीची इम्प्लिमेंटेशन्स जे आहेत, ते नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे याच्यामध्ये केवळ प्राधान्यक्रम का महत्त्वाचे आहेत, तर तुम्हाला स्वतःच्या स्थानिक जिल्हा परिषदमध्ये किंवा स्थानिक शाळेमध्ये कशी संधी उपलब्ध होईल, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. अर्थात प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट जे आहे ना, ते वेगवेगळं लागतं. याचा अर्थच तो होतो. म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये प्राधान्यक्रम कसे देतो उमेदवार, त्यावर त्याचं मेरिट लागणार आहे. एखाद्या जिल्ह्यामध्ये 150-60 वाला लागेल, तर एखाद्या जिल्ह्यामध्ये 80-90 वाला सुद्धा लागू शकतो. एखाद्या जिल्ह्यामध्ये 130-40 वाला सुद्धा लागणार नाही, पण 100 वाला सुद्धा लागेल. ही भरती म्हणजेच अघोषित हीच जिल्हानिहाय पदभरती होय. आता जो व्हिडिओ हा मूळ होता हेतू तो सांगण्याचा, तो कसा आणि ते जागेचं विवरण जे आहे त्या संदर्भात सांगतो आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या मार्फत आयुक्तांची भेट झाल्याच्यानंतर एक मुलाखतीच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा जो काही बदल केला आहे, तो सांगायचा राहिला होता. जो की विद्यार्थ्यांच्या अतिशय खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये ही बदल. जेणेकरून जो काही वशिलीबाजी असते किंवा आर्थिक व्यवहार असतो, त्याला पूर्णपणे तिथं फाटा मारला जाणार आहे. हा बदल आहे त्याच्यामध्ये. आता साधारणतः 30,000 पदभरती होती. त्याच्यामध्ये 1 ते 5ची जी जागा आहेत ते साधारणतः 9,000 पेक्षा अधिक इतक्या जागा 1 ते 5च्या जागा असणार आहेत हे अंदाजित आहे. मात्र इकडे-तिकडे थोडासा आकडा होऊ शकतो, जास्त नाही आहे. आणि याच्यामध्ये आदिवासी विभागाचे जे आहेत ते साधारणतः 2,000 पेक्षा अधिक पदं आहेत. म्हणजे हे 9 आणि ते 2 साधारणतः 11 ते 12,000च्या आसपास 1 ते 5ची पदं त्या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. आणि 6 ते 8ची जी पदं आहेत त्याच्यामध्ये भाषा विषय असतील किंवा इंग्लिश मीडियम ज्याला आपण सायन्स मॅथ्सचे म्हणू किंवा सोशल सायन्सचे म्हणू, अशी पदं साधारणतः 4,000च्या आसपास असणार आहेत. 6 ते 8ला पदं. आणि त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिका वगैरे या सगळ्या मिळून साधारणतः जवळ-जवळ आणि खाजगी महानगरपालिका, नफा या सगळ्या जर मिळून विचार केला, खाजगीचाही जर गृहीत धरून आकडा जर 6 ते 8चा विचार केला, तर हे सुद्धा 10,000च्या आसपास पदं येऊ शकतात मित्रांनो. 1 ते 5चे जास्त पदं आहेत म्हणजे किती पदं आहेत? जवळजवळ 12,000 पदं 1 ते 5चे आणि जिल्हा परिषदचे आणि खाजगीचे मिळून साधारणतः 6 ते 8चे सुद्धा 10,000च्या आसपास पदं असू शकतात मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये 11वी 12वीची जी आहेत
तर जिल्हा परिषदला तुम्हाला कमी पदं मिळतील तुम्हाला. मात्र महानगरपालिका किंवा इतर खाजगी आस्थापनाचे विदाऊट इंटरव्ह्यूला आलेले साधारणतः तुम्हाला 11-12चे जवळपास 1000पेक्षा अधिक आणि 1300-1400च्या आसपास पदं ही तुम्हाला मिळतील. आणि मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू तुमचं प्युअर मेरिट्सवर जे काही निवड होणार आहे, ते 19,000 पेक्षा अधिक, 20,000 पेक्षा कमी. म्हणजे 19,000 पेक्षा वरी म्हणजे 100, 200, 300 इतके पदं असू शकतात. आणि मुलाखतीसहमध्ये साधारणतः 10,000 पदं त्या ठिकाणी असू शकतात. म्हणजे ते 19,000 प्लस 100-500 वरी आणि विथ इंटरव्ह्यूचे हे 10,000 प्लस वरी 100-200 अशा पद्धतीनं 29,000 पेक्षा अधिक अर्थात 30,000 पर्यंत जी पदं आहेत ते तुम्हाला येऊ शकतात मित्रांनो. आणि हे आहे विवरणनिहाय पदांची आकडेवारी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून अजून जो विषय राहिलेला होता तो कोणता? शिक्षण आयुक्तांचा. त्यांनी हे जे विथ इंटरव्ह्यूची पदं आहेत साधारणतः 10,000 पेक्षा अधिक पदं आहेत. इथे रिकमेंडेड होणारे विद्यार्थी एका जागेला 3 उमेदवार पात्र होतील. म्हणजे 10,000 जागा आहेत तर मग त्याला 30,000 उमेदवार पात्र होतील का? 1 जागा गुणिले 3 म्हणजे 30,000 होतील का? तर असं नाही आहे. एक उमेदवार दुसरीकडे अजून रँडमली त्या ठिकाणी 2 आस्थापनावर जाणार आहे. म्हणजे 1-1.5 अर्थात त्या ठिकाणी 15,000 ते 18,000 शिक्षक जे आहेत 10,000 जागेला पात्र होतील. म्हणजे मेरिट्स कुठं चाललंय बघा तुम्ही. आणि आता तुम्ही म्हणाल सर मग इथं तरी खाजगी संस्थेवर तरी विथ इंटरव्ह्यूचं सोडून द्या, तिथे तरी गुणवत्तेवर लागेल. मग खाजगी संस्थेवर तरी बरेच चॅलेंजेस आहेत. मित्रांनो, बरेच चॅलेंजेस होते. बरेच चॅलेंजेस आता ते दूर झालेले आहेत. पूर्ण पारदर्शक भरती होताना तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण जो काही हायकोर्टाने SOP घालून दिलेला होता संस्था चालकांना म्हणा किंवा शिक्षण आयुक्त महोदय यांना त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी उपसंचालक जी असतात विभागावरची ते अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी सदस्य वगैरे त्रिस्तरीय समिती त्या ठिकाणी स्थापन केली. आणि त्याच्यामध्ये जो SOP दिलेला आहे ना, तो अतिशय पारदर्शक भरती प्रक्रियेची मुलाखतीची यादी आहे, ते लावण्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आणि ह्याच्यात जो बदल केला आहे ना, जेव्हा मुलाखतीची यादी जाहीर होईल, आता एकत्र जाहीर होईल का मुलाखत आणि विदाऊट इंटरव्ह्यू, तर याची चान्सेस होय असू शकते एकत्र. कारण मर्यादित प्राधान्य क्रमामुळे विथ इंटरव्ह्यू पण एकत्र लागले जाऊ शकते. मात्र आतापर्यंत असं झालं का? टेक्निकली असं झालेलं नाही आणि असं होऊ शकत नाही. पण यावेळेस धोरणात्मक निर्णय घेऊन अशा पद्धतीनं लावल्या जाऊ शकते विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू एकत्र. पण शक्यता कमी आहे. लावल्याही जाऊ शकते. शक्यता ही थोडीशी कमी आहे. पण लागू शकत नाही ही पण तेवढीच दाट शक्यता आहे. कारण तांत्रिक मुद्दे अडचणीचे असतात. मग आता तो बदल जे केलेला आहे विथ इंटरव्ह्यूमध्ये ते काय केलेलं आहे? तर मित्रांनो विथ इंटरव्ह्यूचा जो काही डेमो असतो त्याच्यामध्ये जो काही रिकमेंडेड केल्याच्या ठिकाणी त्याची प्रोफाईल असते. त्या ठिकाणी पूर्वी उमेदवारांचे मोबाईल नंबर प्रोव्हाईड करायचे. जेणेकरून खाजगी आस्थापना आलेल्या उमेदवारांना वैयक्तिक संपर्क साधायचे. मेल ID असायची, वैयक्तिक संपर्क साधायचे. मात्र यावेळेस तो मोबाईल नंबर आणि ईमेल ID विद्यार्थ्याचा कुठलाही कॉन्फिडेन्शियल डेटा जो आहे, तो आता उमेदवारांचा खाजगी आस्थापनाला मिळणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? बार्गेनिंग होणार नाही. याचा अर्थ काय? अतिशय पारदर्शक भरती प्रक्रिया होण्याच्यासाठी ही प्रोसेस जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचे प्राधान्यक्रमच का महत्त्वाचे आहेत? तर ही भरती प्रक्रिया टोटली पारदर्शक होईल. त्यामुळे तुमचे प्राधान्यक्रम जे आहेत ना, अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही यादी जरी बघितली निकालाची, तर विदाऊट इंटरव्ह्यूचे साधारणतः 19,000 उमेदवार जर गेले ना, रँडमली पूर्ण यादी मेरिट लिस्ट बघितली, तर त्याच्या खालचे साधारणतः 15,000 ते 18,000 उमेदवार पात्र होणार आहेत विथ इंटरव्ह्यूला. म्हणजे वरचे 19 आणि खालचे 15,000 ते 18,000 म्हणजे किती उमेदवार चालले आहेत बघा तुम्ही. कुठपर्यंत मेरिट्स येणार आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं प्राधान्यक्रम IMP असणार आहे. 2 डिजिट्स मेरिट जे म्हणलं ना तुम्हाला 100% तिथपर्यंत मेरिट येणार आहे. त्यामुळं प्राधान्यक्रम नोंदवत असताना अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे तुमच्या उभ्या आयुष्याचा जो निर्णय आहे ना, तो प्राधान्यक्रम ठरवणार आहे तुम्हाला. त्यामुळं प्राधान्यक्रम योग्य जर द्यायचे असतील, तर पूर्णपणे त्याच्या जाहिरातीचा अभ्यास करा. आता इतके दिवस जाहिराती येणारच आहेत. एक कालपासून काही जाहिराती उपलब्ध झालेल्या आहेत. तर विलंब का होतोय? तर मित्रांनो, नक्कीच हा विलंब तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण जाहिराती तर येणारच आहेत. काय दूर पळून जाणार नाहीत. पण जाहिराती आल्याच्यानंतर उशिरा प्राधान्यक्रम सुरू होणं म्हणजे तुमच्यासाठी पूर्ण जाहिरातीचा काळजीपूर्वक अभ्यास करून घेण्यासाठी प्रिपेअर करणं आहे.
आणि जोपर्यंत या जाहिरातीचा अभ्यास करणार नाही तुम्ही, तोपर्यंत तुम्ही योग्य प्राधान्यक्रम नोंदवू शकणार नाही. घाईगडबडीमध्ये काहीही गोंधळ होतो. मी तुम्हाला वारंवार सांगतो ना, तुमचा पेपर दिलाय तुम्ही, मार्क चांगले पडलेत, निकाल लागलाय, चांगले मार्क पडलेत. यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं तुम्ही कसे प्राधान्यक्रम नोंदवताय, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल, तर वैयक्तिक आपण महा टीचर प्ले स्टोअरवर जो काही ॲप आहे, त्याच्यावर एक समुपदेशन कोर्स सुरू केला आहे, जिथे आपण वैयक्तिक अनेकांना आतापर्यंत 15 लेक्चरपेक्षा अधिक लेक्चर त्या ठिकाणी घेऊन मार्गदर्शन केलेलं आहे. वैयक्तिक मार्गदर्शन. त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघता. अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स जो आहे ना लागण्याचा, तो आलेला आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला ती बॅच जॉइन करायची आहे आणि अतिशय माफक दरामध्ये ती बॅच आहे. इतरांच्या तुलनेमध्ये 10% ही नाही आहे, 20% ही नाही आहे. अनेकांची फीस मोठमोठी फीस आहे. पण आपण तुमच्या हितासाठी जे आहे, तो प्राधान्यक्रमाच्या संदर्भात काउन्सिलिंग बॅच अतिशय माफक दरामध्ये ठेवलेली आहे. 50% ऑफ आहे त्याच्यावर. ज्याला कोणाला जॉइन करायची आहे, त्या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये ती कमेंट लिंक पिन केली असेल ॲपची लिंक, तिथे जा, त्याला डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, रजिस्ट्रेशन करा, काउन्सिलिंग बॅचमध्ये जाऊन परचेस करा आणि वैयक्तिक माझ्या नंबरवर संपर्क करा. माझा 91 45 15 77 70 हा मोबाईल नंबर आहे. ज्याला कोणाला अडचणी असतील, वैयक्तिक मला कॉल साधू शकता. तुमच्या काही समस्या असू द्या आणि त्या ठिकाणी ते जॉइन करा आणि योग्य मार्गदर्शन जे आहे ते घ्या. आता या जाहिराती खूप लवकर जे आहे ते पब्लिश होणार आहेत आणि त्याच्या पुढचा जो काही टप्पा असतो, तो निर्णायक म्हणजे प्राधान्यक्रमाचा असतो. तो प्राधान्यक्रमसुद्धा लवकर होतील. त्याच्यासाठीचं जो काही मार्गदर्शन आहे, ते आत्तापासूनच तुम्ही घ्यायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही आणि भविष्यामध्ये अतिशय एक निर्णायक वळणावर असलेली शिक्षक भरती तुमच्या आयुष्यासाठी, परिवारासाठी, कुटुंबासाठी, तुमच्या एकंदरीत दैनंदिन जीवनासाठी एक वेगळी निर्णायक वळणावरची एक निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे नक्की या संधीचा सोनं करा. उभ्या आयुष्यामध्ये इतकी ऐतिहासिक भरती होणे नाही मित्रांनो. ही शेवटची संधी समजा, कारण आपणही या जगाच्या उंबरठ्यावर आहोत. त्यामुळे याला शेवटचं स्थान द्या, संधी म्हणा, ही शेवटची चान्स म्हणा. उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येकांना एक संधी असते, ते फक्त हिरवायचं असते. ती ही संधी आहे, याला सोडवू नका. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इतर कोणाला अजून जर काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट करा. त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.